विद्यार्थी श्री काय लागलेलं आहे सर्वांच्या वतीने साहेब मनापासून आभार मानतो. एकेचाळीस वर्ष आपलं पर्याय 40 वर्ष आम्ही चालतोय. चालताना आम्ही व्यसनमुक्तीचा धडा संदेश माझ्याची सर्व गावकऱ्यांना आम्ही आमच्या चालणाऱ्या साई भक्तांना देत असतो. आज आमचं 41 वर्ष 41 वर्ष आणि या ठिकाणी येऊन सर्व साई भक्त आज माझं वय 67 संपूर्ण 68 रनिंग 68 सुरू झालेलं आहे. सर्वश्री पालेकर साहेबांचंही मी त्याप्रमाणे त्यांचं अभिनंदन करेन की आज पालेकर साहेबांचं मार्गदर्शन आपल्या सर्व साईभक्तांना मिळत आलेलं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाने आपण ही पायदिंडी चालू ठेवलेली आहे. मला अनेक दिंड्या मला विचारत असतात की तुम्ही आमच्या दिंडीचाच एक अनुभव घ्या, परंतु मी त्यांना सांगत असतो की आमची दिंडी ही व्यसनमुक्त दिंडी आहे. या व्यसनमुक्ती आमची पैशाची थैली एका चोराने पळवली. सर्वांचं नजर चुकवून ते गर्दीचा फायदा घेऊन आणि आम्ही एकदम चिंतेत होतो. तरी पण आमचे संस्थापक साहेब सर्वांना धीर देत होते आणि आमची शांत सभा या ठिकाणी सुरू झाली. आणि कधी न जाणो ते प्रशांत जाधव साहेब आपले महेश माडिक यांच्या गावातले त्यांनी महेश माडिक भेटले आणि महेश माडिकांनी त्यांना शांत सभेला उपस्थित राहा असं सांगितलं. त्या सभेमध्ये त्यांना कळलं की अशी या साई भक्तांची जवळजवळ 6,25,000ची रक्कम चोरीला गेलेली आहे. हे ऐकल्याबरोबर प्रशांत यादव साहेबांनी कोणताही विचार न करता ताबडतोब 4 लाख आमच्या दिल्लीच्या खात्यावरती NFT ने ट्रान्सफर केले. आमच्या सर्वांची पावती दिली. हा बाबांनी दिलेला सर्व साई भक्तांना दिलेला चमत्कार. असे अनुभव प्रत्येक साई भक्ताला येतच असतात, पण सर्व साई भक्तांना मिळून आलेला हा एकमेव अनुभव आम्ही सर्व साई भक्तांनी अनुभवलेला आहे. आता मनोगत मला वाटतं कोणाला सांगायचं नसेल, अजून काय बोलायचं नसेल. मी मानवी शाखेला विनंती केलेली आहे की त्यांना एक छोटासा कार्यक्रम या ठिकाणी करायचा आहे. मी नाना मोकळे यांना विनंती करतो तुमच्या कार्यक्रमाला सुरुवात करावी. ओम साईराम. सिद्धी साई दिंडीचे संस्थापक श्री गणेशजी पालेकर आणि कमिटीचे सर्व अधिकारी तसेच पदयात्रा करणारे पदयात्री साईप्रेमी आणि त्यांचे आलेले सर्व कुटुंबीय आणि मित्रमंडळींना माझं साईराम. सिद्धी साई दिंडीच्या मानवी शाखेच्या चिपळूण शहर शाखेचं यावर्षी 25 वर्ष पूर्ण झाल्यामुळे महेश माडिक यांनी स्वखर्चाने त्यांच्या आईचा फोटो, वडिलांचा फोटो कैलासवासी भवन माडिक आणि मोहनशेठ पासरांच्या आईचा फोटो कैलासवासी राधिका पासार यांच्या स्मरणार्थ त्यांनी स्मृतिचिन्ह बनवलेले आहेत. आणि या साई भक्तांची किंवा यांची नावं घेईल पदाधिकाऱ्यांची त्यांचे स्मृतिचिन्ह घेऊन यांचा हे करावं, लाभ घ्यावा. तर मी प्रथम बोलवतो तसेच चिपळूणचे शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा सन्मान त्यांनी सन्मानित व्हावा.
सिद्धीसाई दिंडीचे अध्यक्ष श्री प्रसाद मांजरेकर यांना सन्मानित करतील महेश माळी. तसेच चिपळूण शाखेचे श्री मोहनशेठ कासार यांना सन्मानित करतील विनोद मते यांनी घोषित झाले. चिपळूण शाखेचे ठेवणार आहे आणि त्यासाठी प्रसाद घेतला की बाबांची मूर्ती आपण घरात बसवूया का. प्रसाद झाला नाही, प्रसादात बोलले की बाबांची मूर्ती जागेतच बसवा पालेकरांच्या, पण आत नको, बाहेर, जेणेकरून सगळ्या साई भक्तांना त्याचा फायदा होणार आहे. आणि त्याप्रमाणे त्यांनी एक छोटीशी मूर्ती, एक छोटस मंदिर आपल्या जागेत बांधलं आणि संबंध गावातील लोकांना साईबाबांचं दर्शन आणि साईबाबांची सेवा करण्याची संधी दिली. हळूहळू लोकांची संख्या वाढत गेली आणि ती जागा आम्हाला अपुरी पडू लागली. ते देऊळ मंदिर होतं ते छोटं पडलं. साहेबांनी त्या मंदिराचे सगळे अधिकार सिद्धीसाई भक्त मंडळ सोनिये यांच्याकडे सुपूर्द केले आणि ते म्हणाले आता याच्यानंतरची जबाबदारी तुम्ही घ्या. आणि नंतर आम्ही एकत्र येऊन विचार केला की थोडंसं मोठं देऊळ बांधावं. आणि आज या ठिकाणी गोव्यामध्ये सोनिये येथे एक साईबाबांचं मोठं तुंगार असं मंदिर झालेलं आहे. आपण कधीतरी गोव्यात आला तर नक्की आपण या देवळात या. तुम्हाला एक अनुभव येईल. ज्या दिवशी तुम्ही पालखीला सुरुवात केल्या पनवेलवरनं, ज्या साईबाबांची तुम्ही 5.5 फुटी मूर्ती तिथं पाहिली आणि गोव्यात जर तुम्ही आलात आणि त्या मंदिरात आलात तर तुम्हाला भास झाल्यासारखं वाटणार की आम्ही मुंबईत आहोत की गोव्यात आहोत. कारण जी मूर्ती इथं आहे हुबेहूब ती मूर्ती तेवढीच साईची मूर्ती आता आपल्या गोव्यामध्ये आहे. पालेकर साहेबांनी कधी आपला स्वतःचा विचार केला नाही. पैसा मान धन काही नाही. अनेक माझे मित्र गोव्यात आणि मुंबईला आहेत. मुंबईचे मित्र मला मोठ्या खूप वेळा विचारतात अरे काय तुझे मावशे इतकी वर्ष मुंबईत राहिले कुठे घर घेतलं नाही काय नाही काय आहे. मी सांगू इच्छितो त्यांना याची कुठलीही ओढ नाही. त्यांना पैसा नको काही नको. त्यांना फक्त बाबांची सेवा करायची. आणि म्हणूनच आज इतके वर्ष झाले ते रिटायर झालेले आहेत परंतु त्यांनी मुंबई सोडली नाही, आपलं देऊळ सोडलं नाही. एका छोट्याशा खोलीत ते तिथे राहतात आणि बाबांची सेवा करण्यात ते धन्यता पावतात. आज त्यांचा जर बँक बॅलन्स कुठला असेल तर मला वाटतं ही जी एवढी मोठी संख्याने इथे काही भक्त बसलेले आहेत हे हा त्यांचा बँक बॅलन्स आदरणीय म्हणून. आणि यासाठीच मी जास्त बोलत नाही. गोव्यात त्यांनी जी बाबांची मूर्ती आणली साहेब मी आपल्याला सांगू इच्छितो बाबांची मूर्ती त्यांनी मुंबईला बनवून घेतली. मुंबईवरून ती मूर्ती त्यांनी शिर्डीला आणली बाबांच्या दर्शनासाठी. पुन्हा मुंबईला आणली आणि रथात बसवून त्यांनी 18 दिवस पायी चालत गोव्यामध्ये ती मूर्ती आणलेली आहे तिथं बसवली आहे. या मूर्तीचं हे वैशिष्ट्य आहे. आणि आम्हाला आनंद वाटतो की त्यांच्या प्रत्येक कार्यात त्यांच्या सौभाग्यवती सो आरती पालेकर जे माझे मावशी आहेत ते त्यांना नेहमी साथ देत असतात. सगळे साई भक्त जसे आपण साथ देत असतात त्याप्रमाणे त्यांनी पण त्याला साथ दिलेला आहे. आणि त्यासाठीच आम्ही सिद्धीसाई भक्त मंडळ सोनिये यांच्यातर्फे दोघांचाही या ठिकाणी सन्मान करू इच्छितो. मी सर्व साई भक्त जे गोव्याचे आलेले आहेत गोव्यावरून आलेले आहेत सर आम्ही 24 वर्ष झाला आम्ही या पालखीत सहभागी होतोय. सर्व साई भक्तांना विनंती आहे जास्त वेळ घेऊ नका. कृपया आपण सर्व येऊन पाठीमागे उभे राहा फक्त म्हणजे तुमचा पण फोटो येईल तिकडे प्लीज प्लीज. ओके आणि जोपर्यंत साई भक्त इथं येतात तोपर्यंत फक्त 2 मिनिटं घेतो. जे आम्ही या ठिकाणी हॅलो या ठिकाणी पालेकर साहेबांचा इथं सन्मान करणार आहोत. ते सन्मानपत्र कसे असेल याचं मी इथं वाचन करतो. सिद्धी साई दिंडी गोवा शाखा साई मंदिर सोनिये पालिये पिळे पेडणे गोवा गोमंतक साई रत्न पुरस्कार हा पुरस्कार त्यांना आम्ही देऊ इच्छितो.
आमचे संस्थापक सन्माननीय श्री गणेश सीताबाई राजाराम पालेकर यांनी 1985 साली 9 साई भक्तांना घेऊन जन्मास यावे परी एकदा तरी शिर्डीचे चालत जावे आणि जीवन व्यसनमुक्त असावे हे घोषवाक्य ठेवून सिद्धी साई दिंडीची स्थापना केली. काही वर्षातच दिंडीच्या मुंबई, कोकण, महाराष्ट्र, सुरत, गोवा राज्यात व परराज्यात कीर्ती पसरवून यशस्वी 19 शाखा निर्माण केल्या. दरवर्षी 1500 साई भक्त मुंबई ते शिर्डी पालखीसह पदयात्रे सोहळ्यात सहभागी होत असतात. या पालखी सोहळ्याचे नेतृत्व स्वतः संस्थापक करतात. त्यामुळे आम्हाला पालखी सोहळ्याच्या प्रवासात आमच्या परिवारातीलच एक ज्येष्ठ व्यक्ती काळजी घेते असे वाटते आणि मनाला समाधान मिळते. सिद्धी साई दिंडी हाफकिन परिसरातील साई मंदिर अबाधित राखण्यासाठी आपल्या 35 वर्षाच्या नोकरीच्या सेवेतून मिळणाऱ्या आर्थिक लाभावर पाणी सोडून मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रास सहन केला. कुटुंब दावणीला बांधून समाजातील घटकांकडून अखंड बदनामीचे शब्द झेलत शासन दरबारी लढा यशस्वी केला. गोव्यामध्ये स्वखर्चाने पालेकर साहेब आणि समोर बसलेली सर्व साई भक्त, हा जो महासागर आपल्याला दिसत आहे साई भक्तांचा, हे सर्व आपल्या गुरुवर्यांनी आपल्या शरीराचं चंदन दिंडी समाप्ती सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले सिद्धी साई दिंडीचे संस्थापक अध्यक्ष, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक गुरु आदरणीय पालेकर साहेब, शिर्डी संस्थानचे CEO आणि ज्यांच्या आपल्या सर्वांना आज यांचा सहवास लाभतोय ते आदरणीय गाडीकर साहेब, सिद्धी साई दिंडीचे आमचे अध्यक्ष प्रसादजी मांगलेकर साहेब, सर्वच मान्यवर, या दिंडीचे प्रमुख, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि जिल्ह्यातून आलेले सगळे साई भक्त, विशेषतः चिपळूण शाखेचे आमचे सगळे साई भक्त आणि या निमित्ताने आजच्या सांगता सोहळ्याला उपस्थित राहिलेले सगळ्या साई भक्तांचे कुटुंबीय, परिवार, बंधू भगिनी, मित्रांनो, गेल्या वर्षी आपल्या या दिंडीत येण्याचा योग बाबांच्या कृपेमुळे आला. आमचे चिपळूणचे सगळ्या साई भक्तांचा आग्रह आणि अनेक वर्षाची जी इच्छा होती की पायीवारीमध्ये आपण कधीतरी जावं, ती इच्छा गेल्या वर्षी या माझ्या सगळ्या सहकार्यांच्या माध्यमातून